तर पडद्यामागच्या राजकीय घडामोडींना दादा अस्वस्थ होते असं रोहित पवार म्हणाले। काल रोहित पवारांची कोर्टात भेट झाली तेव्हा चर्चा झाली अशी माहिती राऊतांनी आता दिली आहे। तर 1-2 दिवसात पुन्हा या संदर्भात चर्चा करणार असल्याचंही संजय राऊत म्हणाले। रोहित पवार आणि माझी काल आम्ही सत्र न्यायालयामध्ये एकत्र होतो। तर म्हणजे आम्ही काल भेटणार होतो पण तिथे अचानक भेट झाली आणि आम्ही काही विषयावर चर्चा केली। त्यांनी नक्कीच ते अजित पवार यांच्या अपघाताबाबत त्यांचं जे काय काम चालू आहे त्या संदर्भात त्यांनी मला माहिती दिली। त्यानंतर इतर काही राजकीय घडामोडी पडद्यामागे ज्या झाल्या आणि त्याच्यामुळे अजित पवार कसे अस्वस्थ होते त्याच्याविषयी त्यांनी माझ्याकडे काही माहिती दिली। 1-2 दिवसांमध्ये आम्ही परत त्या संदर्भात चर्चा करणार आहोत। तर महत्त्वाची बातमी, राज्यसभेची 16 मार्च रोजी निवडणूक होणार असल्याची माहिती समोर येते। महाराष्ट्रातील 7 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे। दरम्यान महाराष्ट्रातील 7 खासदार आता निवृत्त होणार आहेत। त्यामुळे राज्यसभेची 16 मार्च रोजी निवडणूक होणार असल्याची माहिती सध्या समोर येते। राज्यसभेच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे। 16 मार्च रोजी ही निवडणूक होणार आहे। त्यामुळे या 7 जागांसाठी आता कोण जाणार, कोण नवे राज्यसभेचे हे खासदार होणार ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। शरद पवारांच्या खासदारकीची सुद्धा मुदत संपणार आहे। त्यामुळे त्यांच्या जागी दुसरं कोणी जाणार की तेच पुन्हा राज्यसभेवर जाणार तेही पाहणं महत्त्वाचं आहे। तर आपण पाहतोय या ठिकाणी राज्यसभेची 16 मार्च रोजी निवडणूक होणार आहे। महाराष्ट्रातील 7 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे। महाराष्ट्रातील 7 खासदार हे निवृत्त होणार आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील हे 7 खासदार निवृत्त होणार असल्यानं त्यांच्या जागी आता कुणा दुसऱ्याला संधी मिळते किंवा पुन्हा एकदा आता तेच खासदार या ठिकाणी जातात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। यामध्ये डॉक्टर भागवत कराड, खासदार धैर्यशील पाटील, खासदार रामदास आठवले जे भाजपच्या कोट्यातून आहेत। तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून खासदार शरद पवार, खासदार फौजिया खान यासह ठाकरेंच्या शिवसेनेकडून खासदार प्रियंका चतुर्वेदी, काँग्रेसकडून खासदार रजनी पटेल हे 7 खासदार आहेत। त्यामुळे आता ही निवडणूक 16 मार्च रोजी होणार असल्याचं या ठिकाणी कळतं।